या सगळ्याविषयी बोलण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, काय म्हणावं या सगळ्या घटनेला? 8 महिने झालेले नाहीयेत, तोच ही घटना या ठिकाणी घडलेली आहे। ताई, माझा आवाज पोहोचतोय? छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य आहे। ते आमच्यासाठी फक्त अस्मिताच नाही तर एका ऊर्जस्वल ऊर्जेचा स्रोत आहे। असा ऊर्जस्वल ऊर्जेचा स्रोत जो संबंध महाराष्ट्राच्या अस्मिता म्हणून नसानसात आणि धमन्यात धमन्यात वाहतोय, त्यांचा पुतळा उभा करताना सरकारने पुरेशी काळजी घेणं अपेक्षित होतं। मात्र मोदी साहेबांच्या काळातली एकूण सगळी बांधकामं जर बघितली, राम मंदिराचा प्रश्न असेल किंवा संसदेचं बांधकाम असेल, या सगळ्याच बांधकामांना लागलेली गळती त्यांच्या हातून उद्घाटनाची घाई म्हणून झालेली जी पुलं होती त्या सगळ्या पुलांचं कोसळणं आणि आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुद्धा फक्त आणि फक्त मोदींना उद्घाटन करायचं आहे म्हणून, मोदींना त्याचं श्रेयवादाचं राजकारण करायचं होतं म्हणून ज्या घाईघाईने पुतळा उभा केला त्यामुळे हा पुतळा कोसळलेला आहे। मला असं वाटतं की येथे उद्घाटनाला जे लोक हजर होते त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, कारण हा आमच्या महापुरुषाचा अपमान आहे। अगदी धन्यवाद ताई, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। या उद्घाटनाला जे उपस्थित होते त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी केलेली आहे। या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया येते पाहूया आपण। छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घाई गडबडीमध्ये बसवणे निकृष्ट दर्जाचं काम होणं, त्यावेळेस देखील छत्रपती संभाजीराजे असतील अत्यंत शिवभक्तांनी सांगितलं होतं त्याची खबरदारी घ्या, परंतु शासनानं पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी अचानक पद्धतीनं त्या पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि आज तो पुतळा पडलेला आहे। असंख्य शिवभक्तांच्या भावना दुखावलेल्या आहेत। महाराष्ट्र सरकारला त्याची लाज वाटली पाहिजे। माझं त्यांना सांगणं आहे, जर तुम्हाला जमत नसेल तर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे हट्ट घेऊ नका, घोषणा करू नका, निकृष्ट दर्जाची शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची कामं करू नका। यात झालेल्या प्रसंगाचा आणि तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।